Hello students, in this lecture we will discuss the geometric mean. We know that there are so many measures of central tendency. Out of these, one is the geometric mean. So in this lecture we discuss the definition and computation of geometric mean. So first we can see the definition. Geometric mean of n observation is defined as the nth root of their product. Means you can take the product of all observation and then take the nth root of this product. Okay, that is, suppose if x1, x2, xn is a set of n observation, then geometric mean is given by x1 into x2 dot xn, means the product of these all observation, and this raised to 1 by n. Nth root means raised to 1 by n. So we can take here product of all observation and then this raised to 1 by n. Okay, this is the definition of geometric mean. A geometric mean is used to find the average of ratios, average of relative changes, or average of per unit changes in a things. The following are some situations where geometric mean is used: average change in percentage, averages of bank interest rates, average of population growth, etc. म्हणजे पहा की geometric mean आहे हे खरं तर फार रेग्युलरली आपण वापरत नाही. हे ठराविक ठिकाणीच वापरलं जातं. स्पेशल काही केसेस आहेत अशा ठिकाणी वापरलं जातं की geometric mean हे आपल्याला जर रेशोचं ॲव्हरेज घ्यायचं असेल किंवा रिलेटिव्ह चेंजेसचं ॲव्हरेज घ्यायचं असेल किंवा पर युनिट चेंजेस जर असतील एखाद्या गोष्टीमध्ये त्याचं जर आपल्याला ॲव्हरेज घ्यायचं असेल तर आपण geometric mean वापरतो. आणि मग रिअल लाईफमध्ये आपल्याला माहित आहे की पर्सेंटेज किंवा बँक इंटरेस्ट किंवा ग्रोथ, पॉप्युलेशन ग्रोथ, हे सगळे रेशोज आहेत किंवा रेट्स आहेत. आणि अशा जर गोष्टींचा आपल्याला ॲव्हरेज घ्यायचं असेल तर आपल्याला geometric mean वापरावा लागतो. इथं आपल्याला साधा अर्थमॅटिक मीन वापरून चालत नाही. तर अशा काही सिच्युएशनमध्ये आपल्याला geometric meanचा वापर करावा लागतो. आपण हे सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी एक सुंदर असं एक्झाम्पल आहे ते इलिस्ट्रेट करूया, मग आपल्याला या गोष्टी क्लिअर होतील. ओके, नाउ यू कॅन सी दिस इलिस्ट्रेशन. अ प्रॉफिट ऑफ अ कंपनी इन्क्रीज्ड बाय 4% in the first year, 7% in the second year, and 10% in the third year. Find average increase in percentage of profit. ओके, म्हणजे काय झालं इथं बघा की एका कंपनीला पहिल्या वर्षामध्ये 4% प्रॉफिट मिळालं, पुढच्या वर्षामध्ये 7% प्रॉफिट मिळालं आणि तिसऱ्या वर्षामध्ये 10% प्रॉफिट मिळालं. तर त्याला ॲव्हरेज किती पर्सेंट प्रॉफिट मिळालं असं विचारलेलं आहे. ओके, आता हे पर्सेंटेज आहे आणि पर्सेंटेजचा जर आपल्याला ॲव्हरेज काढायचा असेल तर आपण मग सांगितलं तुम्हाला की आपल्याला geometric mean वापरावा लागतो. ही सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊया. तर मी ते हे आपण थोडं इलिस्ट्रेट करूया की assume that starting amount is 100. समजा एक 100 रुपये अमाऊंट सुरुवातीला होती. आता फर्स्ट इयरला काय होईल, 4% आहे इन्क्रीज रेट आहे त्याचा. 100ला 4% म्हणजे किती होणार आहे ते 4 रुपीज होईल. आणि मग 100 रुपीज अमाऊंट आणि त्यावर 4 रुपीज काय झालं प्रॉफिट मिळालं. तर एकूण अमाऊंट किती होणार आहे 104. एकूण अमाऊंट किती होईल रुपीज 104. आता पुढच्या वर्षी 7% प्रॉफिट मिळालेलं आहे. आता हे कशावर असणार 7%, हे 104 रुपये जे आहे त्याच्यावर 7%. हाऊ कॅन कॉम्प्युट दिस? 7% ऑफ 104 मीन्स 104 into 7 by 100. हे आपल्याला माहित आहे 104 चे 7% म्हणजे 104 into 7 by 100 इज नथिंग बट 7.28. म्हणजे आपल्याला इथं 7.28 रुपीज एवढं प्रॉफिट मिळालं 7% केलं आपण. तर आता इथे अमाऊंट किती झाली दुसऱ्या वर्षाला 104 रुपये हे पहिल्या वर्षाला एकूण आपल्याला मिळालेलं प्रॉफिट आणि अमाऊंट आहे. त्यावर परत 7 रुपये 28 पैसे आपल्याला प्रॉफिट मिळालं. म्हणजे 104 प्लस 7.28 किती झालं 111.28. 111 रुपये 28 पैसे आपली एकूण अमाऊंट झालेली आहे.
आता थर्ड इयरला त्यावर परत 10% प्रॉफिट मिळालेलं आपल्याला, म्हणजे 111.28. ओके, याच्यावर आपल्याला 10%, याचे 10% किती झाले 11.128. ओके, हे कसं काढणार आपण 111.28 into 10 divided by 100. So we get the 11.128. आणि मग हे आपण हे मध्ये मिळवलं 111.28 मध्ये 11.128 मिळवलं तर आपल्याला किती मिळतंय 122.408. म्हणजे जर आपण सुरुवातीला 100 रुपये अमाऊंट घेतली तर पहिल्या वर्षाला 4% प्रॉफिट, दुसऱ्या वर्षाला 7% प्रॉफिट, तिसऱ्या वर्षाला 10% प्रॉफिट याबद्दल विचार केला आपल्याला तर एकूण किती रक्कम मिळाली पाहिजे आपल्याला 122.408 एवढी रक्कम आपल्याला मिळायला पाहिजे. ओके, आता हे आपण अजून इथं आपण ऍव्हरेज वापरलेलं नाही, काही नाही. जी रिअल कंडिशन जी आहे दिलेल्या एक्झाम्पल मध्ये ती वापरून आपण 3 वर्षामध्ये सुरुवातीला 100 रुपये अमाऊंट घेतली तर 3 वर्षांमध्ये ह्या दिलेल्या रेटनुसार आपल्याला किती रुपये मिळाले पाहिजेत 122.408 एवढी आपल्याला अमाऊंट मिळाली पाहिजे. ओके, आता आपण ऍव्हरेजचा विचार करूया की हे जे रेट आहेत ह्या 3 रेटचा आपण ऍव्हरेज काढूया. सुरुवातीला आपण अर्थमॅटिक मीन काढून बघूया काय होतं ते. समजा मी तर अर्थमॅटिक मीन काढला तर आपल्याला माहिती आहे अर्थमॅटिक मीन म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज म्हणजे 4 + 7 + 10 डिवायडेड बाय 3 म्हणजे 10 7 17 4 21 बरोबर 21 डिवायडेड बाय 3 मीन्स 7. तर याचा ऍव्हरेज काय आलं 7. अर्थमॅटिक मीन काय आला याचा 7. आता आपण बरोबर आहे का पाहूया. इथं आपलं ऍव्हरेज जे आलेलं आहे म्हणजे अर्थमॅटिक मीन जो आलेला आहे तो 7% आहे, म्हणून मी तिन्ही ठिकाणी काय केलं इथं 7%, 7%, 7% घेतलं आणि सेम कॅल्क्युलेशन तुझी कॅल्क्युलेशन केली त्यामध्ये इथे कॅल्क्युलेशन केली की पहिल्या वर्षाला 100 या अमाऊंटला 7% किती मिळणार आहेत 7 रुपीज मिळतील, म्हणजे 100 + 7 रुपीज 107 रुपीज होतील. 107 वर परत 7% प्रॉफिट मिळालं तर ते किती होईल 7.49 रुपीज होईल आणि ते ह्यामध्ये मिळवलं 107 मध्ये तर ते 114.49 रुपीज होतील. परत याच्यावर आपण 7% घेतलं प्रॉफिट तर ते किती मिळते 8.0147 मिळते आणि ते आपण यामध्ये मिळवलं तर आपल्याला 122.5043 म्हणजे 7% आपण ऍव्हरेज घेतलं तर एकूण अमाऊंट किती मिळाले पाहिजे आपल्याला 122.50435 एवढे अमाऊंट मिळाले पाहिजे. मिळते किती 122.408 मिळते. हे ऍक्च्युली मिळणारे अमाऊंट आहे. ह्याचा असं झाला की हे जे ऍव्हरेज घेतलेलं आहे हे ऍव्हरेज चुकीचं आहे, लक्षात घ्या. दिस इज द रॉंग ऍव्हरेज वी हॅव टू यूज हिअर बिकॉज ऑफ द सम जी आपल्याला मिळणार आहे ती काय होते वेगळी येते. आणि आता सांगितलं मी की अशा एक्झाम्पल मध्ये अर्थमॅटिक मीन वापरून चालत नाही, म्हणून तो मुद्दाम वापरला आपण. जर अर्थमॅटिक मीन वापरला तर काय फिगर्स मिळतात हे तुम्हाला दाखवून दिले तर हे कसं आहे दिस इज द रॉंग, हे आपल्याला वापरता येणार नाही. मग काय करूया आपण तर जॉमेट्रिक मीन वापरूया. जॉमेट्रिक मीन कसं वापरायचा हे बघूया आपण. तर इथं आपल्याला डायरेक्ट पर्सेंटेज घेऊन चालत नाहीत, इथं आपल्याला पर्सेंटेजचं कन्व्हर्शन हे पर युनिट चेंज इन अमाऊंट मध्ये करावं लागतं. पर युनिट चेंज म्हणजे बघा इथं 4% इन्क्रीज इन प्रॉफिट म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस 4% इन्क्रीज इन प्रॉफिट मीन्स पर युनिट चेंज इन अमाऊंट हे किती येणार आहे तर 1 + 4 डिवाइडेड बाय 100. म्हणजे इथं फार महत्वाचं आहे की पर युनिट चेंज इन अमाऊंट आपल्याला काढायला पाहिजे. पर युनिट इथं युनिट काय घेतलं आपण 1 रुपीज म्हणतात थोडक्यात, हे आपण युनिट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये काय चेंज होणार आहे तर ओरिजिनल 1 रुपीज आहे तो प्लस प्रॉफिट किती होणार आहे त्याचा 4 डिवाइडेड बाय 100 म्हणजे 0.04 म्हणजे 1 रुपयाचं काय होईल 1.04. सिमिलरली 7% इन्क्रीजचं काय होणार आहे 7% इन्क्रीज इन प्रॉफिट मीन्स पर युनिट चेंज इन अमाऊंट किती होईल ती 1 + 7 डिवाइडेड बाय 100 1.07 आणि त्या पद्धतीने 10% इन्क्रीज इन प्रॉफिट मीन्स पर युनिट चेंज इन अमाऊंट ही काय होणार आहे 1 + 10 डिवाइडेड बाय 100 म्हणजे 1.10 होणार आहे. तर हे जे आपल्याला मिळतील पर युनिट चेंज इन अमाऊंट ह्यांचा आपल्याला जॉमेट्रिक मीन घ्यावा लागतो, कारण जॉमेट्रिक मीन इज युज्ड फॉर कॅल्क्युलेटिंग द ऍव्हरेज ऑफ पर युनिट चेंज इन अमाऊंट. त्यामुळं ह्या पर्सेंटेजचं कन्व्हर्शन अगोदर काय करायचं पर युनिट चेंज इन अमाऊंट मध्ये करायचं आणि मग आता ह्याचा जॉमेट्रिक मीन घ्यायचा. मग तो काय मिळेल बघा
ॲव्हरेज पर युनिट चेंज इन अमाऊंट मीन्स यू कॅन टेक द जॉमेट्रिक मीन. म्हणजे काय करायचं, तिन्हींचा गुणाकार आणि ते रेस टू 1/3, कारण इथं क्यूब रूट घ्यायला लागेल तुम्हाला. तीन ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यामुळे जॉमेट्रिक मीन इज इक्वल टू 1.04 इंटू 1.07 इंटू 1.10 रेस टू 1/3. आता आपण डेफिनेशन पाहिलेले आहे. nth रूट ऑफ देअर प्रोडक्ट करायचं, n किती येतं 3 आहे, त्यामुळे रेस टू 1/3. तर यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला किती मिळालं, 1.22408 मिळालं आणि रेस टू 1/3 यू कॅन यूज द सायंटिफिक कॅल्क्युलेटर हिअर. सो वी गेट 1.06972. हे काय मिळालं, दिस इज द ॲव्हरेज पर युनिट चेंज इन अमाऊंट मिळालं. आपल्याला काय पाहिजे, पर्सेंटेज पाहिजे आहे. सो वी कॅल्क्युलेट दिस ॲव्हरेज रेट ऑफ प्रॉफिट इन पर्सेंटेज. आपल्याला काय पाहिजे, इन पर्सेंटेज पाहिजे. हा जो फॉर्म्युला वापरला तो उलटा करायचा. हे आपल्याला काय मिळालेलं आहे, इट इज द ॲव्हरेज पर युनिट चेंज इन अमाऊंट मिळालेलं आहे. म्हणजे ही अमाऊंट मिळालेली आपल्याला हे काढायचं आहे, 10.7 पर्सेंटेज काढायचं आहे. काय करायला लागेल, ह्याच्यामधून हे 1 मायनस करायचं, डिवाइडेड बाय 100 इकडे ते मल्टिप्लाय 100 होईल. तुम्हाला काय मिळेल बघा, 1.06972 मायनस 1. ओके, ह्यातनं -1 केला आणि त्याला इंटू 100 केलं, तर किती मिळते 6.972. तर दिस इज द ॲव्हरेज रेट. म्हणजे हे 4%, 7%, 10% जे आहे त्याचा ॲव्हरेज रेट काय आला, 6.972. हा कसा काढला आपण, युजिंग द जॉमेट्रिक मीन. जर अर्थमॅटिक मीन काढला मगाच्या एक्झाम्पल मध्ये पाहिला आपण, तर तो किती मिळाला होता आपल्याला, 7 मिळाला होता. तो चुकीचा आहे, आपण पाहिलेला आहे. आता हा आपण जॉमेट्रिक मीन वापरून काय केलेलं आहे, ॲव्हरेज रेट काढलेला आहे इन पर्सेंटेज, आणि तो किती मिळालेला आहे 6.972. इथं आपण आता जॉमेट्रिक मीन वापरून ते टेबल तयार करूया. काय मिळते बघूया. इथं बघा, आता इथं मी काय केलं, तिन्ही ठिकाणी एकच रेट ठेवला. आता आलेला ॲव्हरेज येतो किती आलेला ॲव्हरेज, 6.972 6.972 आणि सेम कॅल्क्युलेशन केली की पहिल्यांदा 100ला या रेटने काय मिळेल, किती रुपये मिळतील, 6.972 रुपीज मिळतील. आणि ती प्लस 100 म्हणजे पहिली अमाऊंट काय दिली पहिल्या वर्षाची 106.972. आता 106.972 चं काय करायचं आपण, परत 6.972% काढायचं आणि हे जे पर्सेंट मिळालं हे यामध्ये ऍड केलं. 106.972 प्लस 7.4580 तर 114.430 येईल. त्याचं परत 114.430 तर परत आपण काय केलं, 6.9722% घेतलं, एवढं पर्सेंट घेतलं तर आपल्याला काय मिळणार आहे 7.9780. आणि हे 7.9780 यामध्ये मिळवलं 114.430 प्लस 7.9780 तर काय मिळत आहे 122.408. आणि ही अमाऊंट काय आली, सेम आली. म्हणजे आपण हे विदाउट जे आहे ते रेट आहेत त्या रेटनं काय केलेलं आहे, अमाऊंट काढलेली आहे. तर किती आलेलं आहे 122.408. आणि इथं मात्र आपण ह्या जे रेट आहे या रेटचं ॲव्हरेज घेतलेलं आहे आणि ते ॲव्हरेज वापरून अमाऊंट काढले, दोन्ही कशी आली, सेम आली. बघा, म्हणजे आपण अर्थमॅटिक मीन वापरला तर ती अमाऊंट चुकीची येते. याचा अर्थ अशा एक्झाम्पल मध्ये आपल्याला अर्थमॅटिक मीन वापरून चालणार नाही. तर अशा एक्झाम्पल मध्ये आपल्याला जॉमेट्रिक मीन वापरावा लागतो. आणि जॉमेट्रिक मीन कसा वापरायचा इथं आपण इलिस्ट्रेट केलेलं आहे. ओके, तर हे फार केअरफुल घ्यायला लागतं की ज्या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज हे रेशोचे ॲव्हरेज, पर्सेंटेजचे ॲव्हरेज, इंटरेस्ट रेटचे ॲव्हरेज म्हणजे व्याजदर, बँकेतले वेगवेगळे व्याजदर असतात त्यांचा आपला ॲव्हरेज घ्यायचा असेल, किंवा ग्रोथ रेट आहे एवढी टक्के वाढ तेवढी टक्के वाढ झाली पॉप्युलेशन मध्ये असेल किंवा प्रॉफिट मध्ये असेल, तर अशा सर्व ठिकाणी आपल्याला जॉमेट्रिक मीन वापरून ते ॲव्हरेज काढावं लागतं. तर ही खूप महत्वाची अशी गोष्ट आहे. ओके, नाउ वी सी द कॉम्पिटिशन. It is a very easy part. For individual observations, suppose x1, x2, xn is a set of n observation, then geometric mean is given by individual means only observations are given. So this is directly a definition. x1 into x2 into xn raised to 1 upon n. तर या पद्धतीने आपल्याला डायरेक्ट सगळ्यांचा गुणाकार आणि त्याचा रेस्ट काय करायचं आहे 1 upon n हे केलं की आपल्याला जॉमेट्रिक मीन मिळतो. आताच आपण पाहिलेलं आहे. पण काय होतं बघा बऱ्याच वेळेला की हे जे ऑब्झर्वेशन्स आहेत हे ऑब्झर्वेशन काय वेळेला लार्ज असतात. समजा असं म्हटलं मी हे ऑब्झर्वेशन 5300 आहे, 6200 आहे, 8400 आहे, 9000 आहे आणि जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये बसत नाही, एवढा मोठा आकडा तयार होतो त्याचा, जर ऑब्झर्वेशन मोठे असतील तर. मग त्यावेळेला कसं करायचं, तर म्हणून एक प्रॅक्टिकल यूजसाठी हे जेव्हा आकडे लहान असतील आणि आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं असेल तर त्यावेळेला ठीक आहे.
बट प्रॅक्टिकली हे फार थोडंसं अवघड जातं, म्हणून याला एक प्रॅक्टिकली सोल्युशन दिलेलं आहे. काय करायचं, लॉग घ्यायचा. समजा आपण दोन्ही बाजूला लॉग घेतला तर काय मिळेल आपल्याला, लॉग ऑफ जी इज इक्वल टू लॉग ऑफ धिस. तुम्हाला माहिती आहे की लॉग घेतला तर आपल्याला 1/n पुढे येतो, त्यामुळे 1/n इंटू लॉग ऑफ x1 इंटू x2 इंटू डॉट डॉट xn. ओके, आपल्याला हे माहित आहे की जर प्रोडक्टचा लॉग असेल तर तो काय असतो, त्या प्रत्येक लॉगची समेशन असते. मी थोडक्यात लॉग ऑफ x इंटू वाय नथिंग बट लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ वाय, त्या नियमानुसार कसं मिळेल तुम्हाला 1/n ॲज इट इज लॉग ऑफ x1 प्लस लॉग ऑफ x डॉट लॉग ऑफ xn. बेसिक रूल आपल्याला माहित आहे. दिस कॅन बी रिटन ॲज in terms of notation summation of log of xi is equal to 1 to n. तर हा आपल्याला फॉर्म्युला मिळतो log of g चा. व्हॉट इज द g, दोन्ही बाजूला अँटीलॉग घ्या, म्हणजे log of g चा अँटीलॉग घेतला तर g मीन्स डायमेट्रिक मीन अँड अँटीलॉग ऑफ दिस, जी काही जी फिगर येईल त्याचा अँटीलॉग घेतला तर तुम्हाला काय मिळेल, जॉमेट्रिक मीन मिळतो. ओके, तर दिस फॉर्म्युला इज यूज्ड फॉर प्रॅक्टिकली पर्टिक्युलरली बिकॉज ऑफ दिस इज सुटेबल फॉर एनी व्हॅल्यूज. म्हणजे जरी मोठ्या व्हॅल्यू आल्या तरी आपल्याला हा फॉर्म्युला वापरता येतो, त्यामुळे आपण जे प्रॅक्टिकल मध्ये शकतो हेच फॉर्म्युले वापरायचे आहेत. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन बघूया आपण. 3 नंबर आहेत 6, 8 आणि 10. त्याचा जॉमेट्रिक मीन तुम्हाला काय मिळेल, डायरेक्ट काढलेलं आहे तुम्ही 6 इंटू 8 इंटू 10 रेस टू 1/3 म्हणजे 10 इंटू 8 इंटू 6 480 480 रेस टू 1/3 नथिंग बट 7.8297. Okay, you can use the scientific calculator and calculate these figures. These are the very easy job. Scientific calculator is allowed for practical and theory exam. So this is easy job. Now you can use this method, means using the log. Okay, how can compute this? Geometric means nothing but anti-log of 1/n. 1/n, n is here 3, so 1/3. The summation of log of xi means first one is the log of 6 plus log of 8 plus log of 10, and if you have to put the values, this log means to the base e. Okay, ज्या ठिकाणी log चा बेस लिहिलेला नसतो तो किती असतो, नेहमी e असतो, लक्षात घ्यायचं. म्हणजे log नुसतं म्हटलं तर त्याचा बेस काय असतो, e असतो, तो लिहिलेला नसतो. त्यामुळे हे log of 6 म्हणजे log 6 to the base e, log 8 to the base e या पद्धतीने आपल्याला ते मिळतं. त्यामुळे you can use the calculator and find these values. Not use the log table. Here you can use the calculator and find these values. Log of 6 is this, log of 8, log of 10. You can take the summation and take the divided by 3. So we get the 2.05793. And then we can take the anti-log using the calculator. So we get the 7.8297. This is the geometric mean using this formula log, and this is directly using the definition. So both answers are same. This is the one case first, individual observation means only observations are given. Now second case is the for discrete frequency distributions, means here observation and corresponding frequencies are given. Means what is the meaning? x1 observation occurs f1 times, x2 observations occur f2 times. Okay, in this way. So what is the formula? Formula is the same. It is the nth root of their product. How can take the product here? x1 observations occur f1 times, means what is the meaning? x1 into x1 into x1 into x1 into up to f1 times. Similarly x2 into x2 into x2 up to f2 times. So what we get? x1 into x1 into x1 f1 times means x1 raised to f1. So geometric mean is equal to x1 raised to f1 into x1 raised to f2 dot dot xn raised to fn. And this whole raised to 1/n, capital N. Here capital N nothing but summation of fi. Okay, इथं आपल्याला माहित आहे की इथं घेताना x1 चा f1 इंडेक्स येतो, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 10 वेळा आलं तर काय म्हणतो आपण त्याला 2 raised to 10 म्हणतो. तसंच आहे इथं x1 f1 वेळा आलेलं आहे त्यामुळे x1 raised to f1, x2 f2 वेळा आहे त्यामुळे x2 into x2 into असं f2 टाइम होणार आहे त्यामुळे x2 raised to f2. तर या पद्धतीने हे आपण मल्टिप्लिकेशन करतो, फक्त ते रिपीट झाल्यामुळे आपण त्याला रेस टू लिहिलेलं आहे. आणि इथं एकूण ऑब्झर्वेशन घेतो आपण 1 divided by total number of observation. For discrete case total number of observation is a summation of fi. एकूण ऑब्झर्वेशन किती असतं आपल्याला माहित आहे, समेशन ऑफ fi म्हणजे कॅपिटल एन असतो, तो काय असतो टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतो. तो फॉर्म्युला हा मिळतो. इथं आपल्याला डायरेक्ट पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. सो वी कॅन यूज द लॉग मेथड. फॉर सिम्प्लिसिटी we get again same, we can take the log of both sides. So log of geometric mean is equal to here 1/n पुढे येईल
1 upon capital N into log of this as it is x1 raised to f1 etc. Again this is same rule we can use it here. Because of multiplication, then we can take the addition of log of x1 raised to f1 plus log of x2 raised to f2 etc. आता इथे बघा परत आपल्याला हे f1 काय करता येईल, लॉगच्या पुढे घेता येईल, f2 लॉगच्या पुढे घेता येईल. म्हणजे हे जर पुढे घेतलं तर काय होईल, f1 इंटू लॉग ऑफ x1, f2 इंटू लॉग ऑफ x2, fn इंटू लॉग ऑफ xn, and this can be written as summation of i is equal to 1 to n fi इंटू लॉग ऑफ xi. ओके, तर हा फॉर्म्युला आपल्याला मिळेल. आणि मग जॉमेट्रिक मीन काय मिळणार आहे, अँटी लॉग ऑफ, दोन्ही बाजूला अँटी लॉग घेतला तर लॉग अँटी लॉग ऑफ जीएम म्हणजे जॉमेट्रिक मीन आणि अँटी लॉग ऑफ दिस. तर या पद्धतीने आपल्याला डिस्क्रीट केसमध्ये जॉमेट्रिक मीन काढता येतो. हे पण आपण एक छोटंसं एक्झाम्पल घेऊन इलिस्ट्रेट करूया, मी तुम्हाला ते प्रॅक्टिकल उपयोगाला येईल. कॅन सी हिअर xi is 1 2 3 4 and frequencies are 3 15 25 70. Here 1 occurs 3 times, 2 occurs 15 times, 3 occurs 25 times, and 4 occurs 17 times. Okay, now we can use this formula. What we want, fi into log of xi means we can take the log of 1, log of 2, log of 3, multiply by the fi. So we get in this way, fi into log of xi. Log of 1 0, so 0 into something is 0. Log of 2 into 15. Okay, this is the 15 into log of 2. So multiply केल्यानंतर हे मिळते आपल्याला 10.3972. Similarly इथं log of 3 into 25 this, log of 4 into 17 this, and then we can take the summation of fi into log of xi. ही fi into log of xi ची बेरीज घ्यायची, fi ची बेरीज घ्यायची, या ठिकाणी ठेवायची. मग काय मिळेल तुम्हाला, जॉमेट्रिक मीन इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ समेशन ऑफ fi into log of xi. ते किती मिळाले, 61.4295 and divided by n, capital N म्हणजे 60. So this divided by this means anti-log of 1.023825. आणि जर आपण anti-log बघितला कॅल्क्युलेटरवर तर तो किती मिळतो आपल्याला, 2.7838. So for this example geometric mean is a 2.78, is near between 2 and 3. So in this way we have to calculate the geometric mean for discrete frequency distribution. Third case is the continuous frequency distribution. It is the same as like the discrete, only we have to take here midpoints instead of xi. Okay, आपल्याला इथं माहित आहे की कंटिन्युअस मध्ये आपल्याला क्लास असतात आणि क्लास मध्ये आपल्याला व्हॅल्यू मिळत नाही, म्हणून आपण तिथं मिडपॉइंट घेतो आणि ते मिडपॉइंट वापरायचे आणि फॉर्म्युला काय होणार त्याचा सेम, geometric mean is equal to instead of xi here we get the midpoints m1 m2 mn and other things are same. So same things we have to repeat here. And what is the formula, anti-log of 1 upon n summation of i is equal to 1 to fi into log of mi. This formula and formula of the discrete frequency distribution is the same. दोन्ही फॉर्म्युला सारखेच आहेत. डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये इथं xi आहे आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन मध्ये इथं काय आहे, mi आहे. अदर जे आहे ते सगळं सेमच आहे. त्यामुळं हे तुम्ही समजून घेऊ शकता. आणि याचं एक एक्झाम्पल मी देतो, तुम्ही घरी वर्कआउट करा. दिस इज द वेट्स ऑफ पर्सन्स दिलेले आहेत. हे क्लास आहेत 30 ते 40, 40 ते 50, 50 60, 60, 70 आणि ह्या फ्रिक्वेन्सीज आहेत, नंबर ऑफ पर्सन. म्हणजे हे fi आहे आणि एक क्लास आहेत. काय करायचं, या क्लासवरून मिड पॉईंट काढायचे. म्हणजे जर 40 + 30 divided by 2 35 45 55 आणि 65. म्हणजे मिड पॉईंट काय येतील, जे mi काय येणार आहेत, 35 45 55 आणि 65 हे mi झाले आणि या फ्रिक्वेन्सीज आहेत. आणि ते तुम्ही कॅल्क्युलेशन करा, आन्सर जे आहे ते किती येत आहे, 50.4494. तुम्ही चेक करा कॅल्क्युलेशन करून. तर या पद्धतीने आपण जॉमेट्रिक मीनची डेफिनेशन काय आहे, जॉमेट्रिक मीन कुठं वापरतात, थोडंसं हे अवघड आहे समजून घ्या. जॉमेट्रिक मीनचा यूज फार कमी ठिकाणी होतो. रेग्युलरली आपण अर्थमेटिक मीन वापरतो, पण हे स्पेशली कुठं वापरतात ते आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊन इलिस्ट्रेट केलेलं आहे आणि त्यामधून आपण समजून घेतलेलं आहे. आणि शेवटी आपण जॉमेट्रिक मीन इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनला, डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनला आणि कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन जर असेल तुम्हाला, कारण आपण मी सांगितलं तुम्हाला की कुठलाही डेटा ह्या 3 प्रकार दिला जातो. एक तर इंडिव्हिज्युअल मध्ये नुसते ऑब्झर्वेशन दिले जातात, किंवा डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असतं, किंवा कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असतं. आणि या तिन्ही पद्धतीमध्ये जॉमेट्रिक मीन कसा काढायचा हे पाहिलेलं आहे. ओके, त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.